कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम सर्वांनी बोला हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे हरे गौरगा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय भक्ति सम्राट नामदेव महाराज की जय आदिशक्ति मुक्ताई माते की जय सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज की जय सच्चिदानंद रामदास बाबा महाराज की जय सच्चिदानंद नारायण बाबा महाराज की जय सच्चिदानंद रोहिदास बाबा महाराज की जय सच्चिदानंद नाना बाबा महाराज की जय सब संतन की जय राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की गाव देवी माते की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय वंदे मातरम वंदे मातरम भारत माता की भारत माता की धर्माच्या करिता मास जगती रामाने धाडियले ऐसे जाणुनी राम भक्ती करिता ऐश्वर्य हे लाभले आता धर्म सगळा तुझ्या मूर्तिया नम्रत्व देणे असे इच्छा होत ते मानसी वरितसे आदेह तुझा असे जय जय रवीर समर्थ पादनाथं गुरुराजवैर्यं मोक्षनाम ज्ञानकलक्षम् क्षेत्र निवासनं तन्नमामि वेदविद्या वरिष्ठम् जयाच्या संगतीने विराग झाला मनोदयिता दरबार केला साक्षात परमात्मा मधवेत विला विष्णू प्रसादी सद्गुरु पादुकेला गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे विठे विको मस्तक ज्या ठिकाणी
पाय तोही आत्मरूप गणेशू केलिया स्मरण ते सकल विद्येचे अधिकरण हेची बंधू श्री चरण मी सद्गुरु रायांचे आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागाते करीतो तुझेच नाम उच्चारितो दृढ माझे मन पायी राखावे बांधून आले भागाते करीतो तुझेच नाम उच्चारितो तुका म्हणे फाटे वाटे का तुका म्हणे वाटे आता फुटू देऊ नको बाटे आले भागाते करीतो तुझेच नाम उच्चारितो देईल गुरु सेवा या बुद्धी पांडवा जन्माचा सांडवा टाकीत दे दया ज्ञानाची गवणी अविद्ये आणि जीवात्मया बुधवणी मांडली दे माऊली ज्ञानेश्वर महाराज भावार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 13वा आणि 13व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 10वा असेल माझं वाटतं आणि ओवी आहे 167 आणि 68 पाहायला गेलं तर मी काय प्रवचनकार नाहीये किंवा कीर्तनकार नाही पण कीर्तनकार पण आहे आणि प्रवचनकार आहे तत्वाने प्रवचनकारही आहे कीर्तनकार आहे पण व्यावसायिक धंदेवाद कीर्तनकार किंवा प्रवचनकार नाहीये आज या ठिकाणी सगळे परमार्थी कोण मालकरी नाही आहे काही का कारण मला देवाचं दर्शन झालं पाहिजे गुरुचं दर्शन झालं पाहिजे काय काय नाव तुझं हा रोहिणी त्याचा अर्थ काय हा रोहिणीचा अर्थ काय आपल्या नावाचा अर्थ आपल्याला कळत नसेल तर आपल्या नावावरून आपण वंचित आहोत रोहिणी हे नक्षत्र आहे ना रोहिणी नक्षत्र झालेली बोलतो बरोबर आहे म्हणजे आपण भविष्यवाणी करतोय का नावावरून आपल्या ओळख करायची आहे आता तू नक्की रोहिणीच आहेस का मी बोलते हो मला दाखव रोहिणी कुठे आहे इथून सुरुवात फक्त हिच्यासाठी आपल्यासाठी नाही तर तुम्ही सर्व ज्ञानी आहात संत आहात गुरु आहात बरं का तर रोहिणी दाखव कुठे आहे लादायचं नाही कोण बिल्लाल रोहिणी कुठे आहे तू रोहिणी कुठे आहे ते दाखव तुझं नाव रोहिणी आहे ना रोहिणी कुठे दाखव मला माहित नाही ती माहिती करून काय घ्यायचं आहे मी कोण करावा विचार ज्ञान देव म्हणे तिथं काय विचार करायचा आहे मी कोण आहे तुला तर माहित आहे का तू कोण आहे कोण आहेस तू माहित नाही बोलती तू सांगते रोहिणी कोण आणि माहित नाही पण सांगतो तू म्हणते कशाला मी आणि काय माहिती मला धरून ठेवलं बाबा आता तुझी सोडवणूक करायची आहे कारण माझी झाली असेल तर तुझी होईल सोडवणूक बरं का रोहिणी नाव हे या संपूर्ण बॉडीला आहे तू जिथं हात लावशील त्या अवयवाचं नाव आहे की नाही इथं हात लावलं तर नाव काय डोळे इथं हात लावलं तर लाजायचं नाही घाबरायचं नाही अरे तू आमच्या मुलीसारखे झालं का लक्षात तू आलाय सोडून आम्हाला आनंद झाला बाकीच्यांना सांगताना मला काहीच सांगता आलं सगळे माझ्या लक्षात त्यांनी हा अर्जुन मध्ये तर मला कृष्ण व्हावं लागेल असो तू रोहिणी दाखवता येईल का मला संपूर्ण बॉडीला नाव काय रोहिणी पण हे रोहिणी नाव सुद्धा त्यालाच ठेवलेलं आहे द्यायला नाही बरं का देव पाहायला पण नाव ठेवलंय कोणाला आम्ही सांगतो द्यायला नाव ठेवलंय उपजली या बालकाशी नाव नव्हते तयापासी फॅमिली नाव आहे तुला मुलं मला तू लग्नाला पण नाही बोलू ती
अरे हिला आता या ताईला लताताई बरे काय आमच्या या सुरुवातीच्या हिला 32 वर्ष झाली. 32 वर्ष झाली ती बहीण आहे बरं का. तिला एक कीर्तन झालं तिथं. झालं एक कीर्तन. पण आता ठेवलेल्या नावाने आपण रोज देतो. ते नाव आपलं स्वतःचं नाव ते आहे का? आता की उपजली या बालकाशी नाव नाही तयापाशी ठेवलेले नावेशी वो दे तुम्ही. नाव ठेवलं कोणी ठेवलं? आत्यानी ठेवलं, काकानी ठेवलं. आमच्याकडे काय मीच नाव, आमच्या घरामध्ये सर्वांची नावं मीच ठेवलेली आहेत बरं का. रेश्मा नाव मीच ठेवलंय, निधीचं नाव नितिका ठेवलेलं, वैष्णवीचं नाव पण मीच ठेवलंय, देवश्री पण मीच ठेवलंय. अशी तशी नावं नाही ठेवली, सगळी ती शास्त्राप्रमाणे नाव आहेत मुलांना लागलं बरं का. मग त्या कुमारचं नाव काय वेगळं दिलं ते, तो कुमारच राहिला. तो कुमारच आहे. असो त्या बॉडीला नाव ठेवलेलं आहे आणि ते ठेवलेल्या नावाने आपण ओ देतो. रोहिणी मालिका ओ देतेस की नाही? जर ही बॉडीतून ते वस्तू निघाली, हिला किती आठा मारल्या वेळी ओ देईल का? या बॉडीमधून ती जी वस्तू आहे ओ देणारी ती बाजूला सरली आणि ओ रोहिणी म्हणून हातमध्ये ती बॉडी आवाज देईल का? देईल कोणती? अरे बा आम्ही 3.5 ग्रॅज्युएशन आहे. कॉमर्स सायन्स आर्ट्स चांगलं. आता आर्ट्स म्हणजे काय माहिती, कॉमर्स म्हणजे माहिती, सायन्स म्हणजे पण प्रश्न विचारणं किती बाजूला आहे, शिकले किती सायन्स. आपलं असंच चाललंय बरोबर. तर आई विषय लक्षात घे. असो आपल्याकडे परमार्थ या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असाच चाललेला आहे. अनुभव नाही अंगा, अनुभव नाही अंगा जगाला देत बसले ते व्यासपीठावर. आपल्यासारखे पण ओबी काय घेतलेली आहे, आई देईल गुरुसेवा या बुद्धी पांडवा. बुद्धी पांडुरंगा या बुद्धीला अशी काही अक्कल दे, या बुद्धी या ठिकाणी काही अशी प्रस्तावना दे की गुरुसेवा होईल. आणि हे सगळे गुरुसेवेचे धनी आहेत. मग गुरुसेवा म्हणजे नक्की काय? सांग मला ते, बाकी तिकडे बघ. गुरुसेवा म्हणजे काय मला हा प्रश्न द्या. आपण सर्व ज्ञानी आहे. गुरुसेवा करताय का कोणी? कोण कोण करते गुरुसेवा? होते नक्की, होते नक्की. ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी धरुणी श्रीहरी. पण आम्ही करतो का? हा इतकं मोठा घोटाळा आहे, ज्ञानालाच बसत नाहीये. आता हे आता तुला नंतर झाली आता या आमच्या मंडळी आहे ना, यांना जो बसतो तो भाग्यवान आहे. जो बसतो त्याचा चेहरा टवटवीत आहे. त्याच्याकडे पाहिल्यानंतर इतर अज्ञानी जो कोणी पाहिजे त्याच्यावर कृपा झाली पाहिजे असा चेहरा दिसतो त्या महात्म्यात. बरं का? कोणाचा जो रोजचं भगवंताशी हितगुज करतोय त्याचं म्हणतोय मी. हितगुज म्हणजे काय? गुरुंनी काय सांगितलं? प्रबोध झालाय ना सर्वांना? प्रबोध नाही असेल हात वर करा. का मस्त हात केलं वर? ध्यानाला बसता का अनुग्रहावर? आम्हाला कधी दिसता? कोणाजवळ बसतात? अरे मुलगी जर गरोदर असेल तर ती आई जवळ हितगुज सांगायला नाही आले ती आई सांगेल का? आई सांगते ना किंवा सासू सांगते तुला काय झालं, तुझी अवस्था अशी का? तसं अनुग्रह घेतलेल्यांनी ज्यांनी अनुग्रह दिले त्यांच्याकडे जा बसायला ध्यानाला. नसेल जमत तर तुमच्या जवळ असेल कोणी त्याच्याकडे जा बसायला. पण ध्यानाला बसा. स्थिती कळली पाहिजे सातकाची काय आहे ती. आमची झाली म्हणून सांगतोय तुम्हाला, आमची करून घेतली म्हणून सांगतोय. दुःख वाटतंय तो अनुग्रह घेतो तो जातोय परत येतच नाही. दुःख वाटतंय अनमोल अशी वस्तू मिळालेली ते आम्ही झटकन देतो आणि ती झटकन दिलेली वस्तू त्याचा काय दुरुपयोग होतो का उपयोग होतो काय कळतच नाही. अरे नामदेव महाराजांसाठी
माऊलींनी मागणं मागितलेलं आहे पांडुरंगाकडं. म्हणे कुठे नेतो मी? तीर्थाला नेलं नामदेवाला. नामदेव महाराज तीर्थाला नेलंय का? अरे अनुग्रह घेतलाय. तेव्हाही सांगितलं देतो, पण जसाच्या तसा मतपर्यंत पोहोचतो. आम्ही काय करायचं? आम्हाला सांगितलंय तीर्थाला भटकायला, आम्ही कुत्र्यासारखं भटकतोय. लगती सहायचं सावे म्हणाल त्याला. सुखे येतो घरा नारायणा. आम्ही जगाला सांगतोय आणि कुत्र्यासारखं भटकवतोय. आपणही भटकतोय आणि जगाला भटकवतोय. आज मला राग येतोय बरे का? माझे बंधू आहेत, हजारो रुपये 20,000 रुपये काढून गेले हे लोक. 20,000 झाले, 100 लोकांचे किती झाले सांगा ना मला? 20 लाख झाले ना? 20 लाखात इथेशी वैष्णव मेळा कसा होईल सांगा? निर्लज्जासारखे भटकतात. तुम्हाला आम्हाला कोणती पूजा करायला सांगितली हो? ज्ञानदेव माने भदात्मदेवा अखंडित सेवा करा त्याची. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही नाव कोणे काही. देवा नाही रूप, देवा नाही नाव. मूर्ख नाही आहे, मूर्ख नाही. यासाठी लिहून पण आणलंय. माझा पाठा नाही, पण माऊलींचे शब्द आहेत. माऊलींना काय समजता तुम्ही? हे भाड खाव आहे ते. हे जे जातात ना, हे भाड खाव खाल. माऊलींची भाड खाताय. भाड खाव. या भाड खावानी वाट लावला या संप्रदायाचा. बाबा असताना किती वेळा वारीला गेलो व चालत जातात, त्याच्याबद्दल मला म्हणायचं नाही. आम्ही किती वेळा चालत गेलो मला सांगा? 98 पर्यंत आम्ही व्यंग मार्गाने वारी करत होतो. व्यंग मार्ग आम्ही जात होतो डायरेक्ट. दादा बाबांनी आम्हाला सांगितलं का? चलो बाय घुंगट का पट खोल, घुंगट का पट खोल, तुझे राम मिलेगा घुंगट का पट खोल. अरे आपलेच उघडले नाही तर तुझ्या अज्ञानांना काय सांगत बसणार? ज्ञानांनाही वाटोळा केला हो, ज्ञानांचाही वाटोळा केला. ही झाली माऊलींची विभागा. काय सांगते माऊली? विषय कर्मयोगाचा आणि कर्म करूनच आपल्याला निष्कर्म स्थितीत जायचंय. तुम्ही केलं, तुम्हाला निष्कर्म केलं, क्षणी अनुभव झाला. पुन्हा बोधावर काय माऊलींचा शब्द हरिपाठातला? आम्ही काय कुत्री भटकतो का? ते वर्तमान काळात सांगितलं का भविष्य काळासाठी सांगितलंय? तुम्ही किती मोठे ज्ञानी आहात माऊली. तुमच्यासारखा भाग्यवान नाही या जगात, पण किंमत नाही करायला. कदापि किंमत नाही केली. आता ते तुकाराम महाराज म्हणतात, तीर्था कोंडा पाणी देव रोकडा सजरी. ज्याची खरोखर अवस्था झाली असेल ना, त्याला फिरणंच बंद झालं. त्याचा स्वतःचा घर आणि सत्संग, बस ह्याच्या पलीकडे त्याला त्याची इच्छाच नाही. आणि तो भटकत असेल, भटकण्याची इच्छा करत असेल, त्याच्यासारखा भांडा कोण नाही. मग माझा भाव असला माझा मात हे नेणारे पण आहेत नाही, स्वतःच्या पैशावर नाही जात. हे तुमच्या पैशावर मिळालेले त्यांना जोगडी जमा करायची, त्यांच्या पैशातच आपला पण तिकीट काढून मोकळा व्हायचा. अरे तो जर आपण इथं वैष्णव मेळावा केला, 300 लोक जातात. 300 लोकांचे 10,000 पकडले ते किती झाले? किती मोठा होईल हो? सांगा ना, मी खोटं बोलतोय का? वैष्णव मेळावे कशी होती? इतर संप्रदायापेक्षा हे वैष्णव मेळावे पॉवरफुल होती. जे पाहिजे ते मिष्टान्न पाहिजे तसं तुम्हाला आनंद मिळत नाही मित्रांपेक्षा. पण तिथे एकत्र आणता येत नाही. एखाद्या आता कोणत्या वगैरे कार्यक्रम असू द्या, बघा इकडे गुरुमंडळींची मंडळी येते का? हा काय प्रकार आहे? यायला नको दादा. माझ्याकडे कार्यक्रम असू द्या, येतात का बघा सिद्धेश्वर मोदी यांची मंडळी. जे घोटाळे केले, कारण माझ्यासारखा गुरु या जगात गुरु म्हणून फिरताय. आणि बाबा म्हटले तुम्ही माझे गुरु, बाबा शिष्य म्हणून फिरायला लागले.
सर्व घोटाळा झालेला आहे. आपण शेतावरून भाताची परीक्षा करतो आणि यांनी भातावरून शेताची परीक्षा करते. कसं यांना पत्ता लागेल सांगा. माऊलींची उभी काय बघा. अध्याय 3 आणि अध्याय 3 मधला श्लोक 10 आहे. ओव्या काय म्हणतात, तुम्ही व्रत नियमून करावे. हे माझ्या पद्धत आहे का हो. यायला काय समजतं काय शिवाय माहिती आहे का मला. हे आता ऐकणारे पण भडवे आहेत ना. भडव्यांनो भाड तर खाता बाबांची, सकल संतांची भाड खाताय. माऊलींना काय दिलं तुम्ही, माझ्या श्रीपाद बाबाला काय दिलं भडव्यांनो, काय दिलंय. आणि त्यांच्या जीवावर कीर्तनकार प्रवचनकार होऊन मलाही कमवताय काय आणि भ्रमात टाकताय सत्काला. माऊलींनी सातकाचं भ्रम बाहेर काढावं आणि माऊलींनी सांगावं तुम्ही व्रत वैकल्य करू नये. काय सांगितलंय, तुम्ही व्रत नियम न करावे, शरीरात ना पिळावे, तुही केही न वचावे तीर्थाची. माझे शब्द आहेत. तीर्थाला जाऊ नये मी याच्यातला बोल म्हणून बोलतो का. अरे काय म्हणतात ते किस्सा गरम. हा ही गुरमी आहे पैशाची. खरोखर तुम्हाला दान धर्म करायचं असेल तर तुम्ही घ्या ना बरोबर साधक आणि करा कार्यक्रम. एकाला 14,000 रुपये पगार. मी मला का चिडे माहिती आहे का. एकाला 14,000 पण गुरुवर नितांत विश्वास. तो 1 महिन्याचा पगार घेऊन जातो. पण तो महिना कसा जात असेल विचारायचा. आपण बोलतो अरे त्या पक्ष्यांना पण पाळल्यानं तो किडी मुंगीला का. अरे एवढा सोपा माणसाचं नाहीये. कर्मदरिद्री बनवताय तुम्ही बरं का. कर्मदरिद्री न बनवताय त्याला कर्म श्रेष्ठ बनवा. निष्काम असलेलं त्याला कामात घुसवताय बरं का. हे माऊलींचे शब्द आहेत. तुम्ही व्रत वैकल्य करू नका, उपास तापास करू नका, शरीरास कष्ट देऊ नका व तीर्थयात्रा करता जाण्याचे श्रम करू. माझे शब्द नाहीये बरं का. हे माऊलींचे शब्द आहेत. तुकाराम महाराज पण सांगितलं मी तुम्हाला. भक्ती राहिली बाजूलाच, याची भगवत भक्तीकडेच चालू आहे. योगाधिक साध्य तसेच कामुनिया आराधना व तंत्र मंत्राधिक अनुष्ठाने करू नका. आजही आमचे मंडळी हे अनुष्ठान करतात तंत्र मंत्राचं. किती मूर्खाचं लक्षण आहे. तुला तुझ्याकडे नसेल त्याच्या काही पलीकडे तुला दिलंय. तुझ्या वाडवडिलांनी नसेल कमवलं तेवढं तुला दिलंय बरं का. आणि तू ये याच्यासाठी कशासाठी, हे सगळं पैशासाठी चालतं माऊली. आता तर बाबाला आपले पण झालेले मुलं बालं होत असतील तर जवळ रे तुमच्या जवळ. ज्याच्या नशीब बाबांनी सांगितलेले ज्याच्या नशिबात आहे त्यालाच. जो कर्जबाजारी नाहीये त्याने मुलबालाची वाट बरोबर आहे का दादा. बाबाचे शब्द का माझ्या येते. आम्ही आता मुलं होण्यासाठी पण औषधं देतो. कुठल्या झाडाला पोचल्यात काय सांगता येत नाही. एक तुमची कृपा जर असेल तुमची कोणावर तर त्या कृपेने तुमची इच्छा पुरी होते बरं का. त्यासाठी कृपा हवी असते, गुरुकृपा. इतर देवास भजू नका व ह्या गोष्टी करू नका तर तुम्ही आपल्या वर्णाश्रमाप्रमाणे जो धर्म सांगितला आहे त्याचे सहजरित्या आचरण करा. आता धर्म कोणता. लय धर्मावर उड्या मारते आपली गँग. पण गँगवारवाले बोलतो बरं का. आपले साधक मंडळी आहे ना, हे आता चाललेल्या धर्माच्या पाठीमागे असेल लागले असतील तर यांच्यासारखा मूर्ख कोण नाही, यांच्यासारखा नालायक कोण नाहीये. धर्म काय सांगितलंय अध्याय 3 मध्ये 9व्या अध्यायामध्ये 3रा श्लोक. धर्मस्य शास्त्रपर्यंत पण नाही 3रा श्लोक. असत्य धानात. हा त्याचा अर्थ काय सांगितलं. आत्मस्वरूप धर्मावर विश्वास न ठेवणारे या राहट गाडग्यात कुठल्या जन्म मरणाच्या राहट गाडग्यात गुंतून जातील ते सुटणार. तो धर्म कोणता. हरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. हरा तो एकची
निष्काम बुद्धीने, बरं का, विवेक जागा ठेवून करावं लागेल. ते काही आशेसाठी जर तुम्ही करत असाल तेही फुकट जाईल. ह्याला प्रेम म्हटलंय. आता चाललंय हिंदू मुस्लिम जात वित्त पोत कुळशीळ मात भजकार परित भावना युक्त. कोणाची शब्द आहे? मग आता बाबांची शब्द बोलवलं आपली लायकी आहे का बोलायची? मग ते कोणी बोलायचं? माकडाही बोलायचं का डुकराही बोलायचं? हा, आम्ही जाती घेऊन बसलोय. हा आपले, अरे जेवढी या राजकारणाच्या पाठीमागे लागला तुमचा वाटवळ झाल्याशिवाय राहणार. साधू संतांचा परमार्थ राजकारणाला धरून आहे, पण राजकारणाला तुमच्या जवळ यावं लागेल. तुम्ही नाही जायचं त्याच्याकडे. शिवाजी महाराज कोणाकडे आले? शिवाजी महाराज माझेच आहेत ना. आम्ही इथून काहीतरी मुसलमान बोलत बसलोय. मुसलमान मी आहे. शिवाजी महाराजांचं उदाहरण देतोय. शिवाजी महाराजांना तुकाराम महाराजांजवळ जावं लागलं. आम्ही जातो कुत्र्यासारखे वळवळ वळवळ शेपूट हलवत. हा धर्म नाही यांचा. आणि एखाद्याचं कीर्तन 9ला संपायचा आहे तर तो 12-1 वाजता येतो, तोपर्यंत कीर्तन टाळकरी उभे राहा. याला लाचारी म्हणतात. आम्ही लाचार नाही आहोत बरं का. आपण लाचार नाही आहोत. हा परमार्थ आपल्याला करायला सांगितलं, पण आम्ही खरा परमार्थ सोडलाय आणि भलत्याच्याच पाठीमागे लागलो. दिंडी बद्दल मी बोलत नाही. दिंडीचा आनंद आहे, पण तो कसा आहे ना तोही मी घेतलेला आहे. मी दिंडीतलं दादा बोलत नाही, दिंडीलाही गेलेलो आहे. पण हमसे नवशे तुम्ही काय जागेवर राहणार? दिसतंय किती देखीवंत आहे, किती डोळ्यात भरतं. कोकिला ओरडली तर कसा कान तिकडे पडतं. हे पंचविषय का सोडणार आहेत का तुम्हाला? रातभर झोपत नाही हो, रातभर झोपत नाही. जो खरा आहे ना तो कधीच पडल्या झाडांना दूर होऊन तो पत्ता नाही लागेल, पण बाकीच्यांना झोपाच नाही. अशा वाऱ्यात चालली काही. तर इथं काय सांगितलंय माऊलींनी की बाबा देईल गुरुसेवा या बुद्धी. माझ्या बुद्धीला कुठे गुरुसेवेसाठी नाही. आलं का लक्षात? आता गुरुसेवा म्हणजे काय? आत्मस्वरूपाची सेवा करणं. मग आत्मस्वरूपाची सेवा करण्यासाठी काहीतरी माध्यम आहे ना. शाळेत गेली ना बाय असेल, ग्रॅज्युएशन झाली तरी विचारते शाळेत गेली ना. प्रत्येक वेळेला एकच गुरु होता, वेगवेगळे गुरु झाले. सर्वात शेवटचा गुरु त्याने तुझं पूर्ण केला अभ्यास. झाला का पूर्ण अभ्यास? झाला अभ्यास. अजून पुढे काय करायचं आहे का? काय करायचं आहे? एम ए म्हणजे फुलफॉर्म मध्ये सांगा. आम्हाला शॉर्टफॉर्म मध्ये समजत नाही. मास्टर ऑफ आर्ट. आर्ट्स मध्ये मास्टर ऑफ आर्ट. आता आर्ट्स मध्ये किती प्रकार आहेत ते सांगा. आता आम्ही आर्ट्स कशाला समजतो? चित्राला. लक्षात घ्यायचं. अरे मग तेच समजून घ्यायचं ना. तिला समजून तेच सांगायचंय. तिला तेच किती प्रकार आहे, कलेचे किती प्रकार. खूप म्हणजे किती. शास्त्र सांगते, भागवत शास्त्र सांगते, आमचे ज्ञानेश्वर सांगते 64 कला आहे. खूप नाही म्हणते 64 आहे. मग त्याच्या पुढे उपकला लागायला माझ्या अर्काला ते शिकलेले आहे त्यांच्या पाठीमागे जरा त्यांना पाठ नसेल ते पुद्यायला त्याला उपकला म्हणतात बरं का. तर मग आपल्याला नक्की कोणती कला शिकायची आहे? 17 ते स्तन्य देसी अनु हाताळाचा हल्लरुगाची समाधी बोधे दिशी उदावली का. आता इथं हे कसं कळेल? झालं. आता मुलबाळ होण्यासाठी एकांतात जावं लागेल तुला. आलं लक्षात? कोणाला घेऊन?
आईला, बाबाला, सासूला, काकाला कोणाला घेऊन जाणार? आता बोल ना, फटाफट बोलायचं. तुझं तर माझ्या कानपडीत खेळ वाचले. नवरा नसेल ना बरोबर? हा, पतिदेव देव मानते का? बघा आता हे देवावर बोलताना पतिदेवावर इकडे उठतात. पतिदेवाशिवाय पण तू आई कधी म्हणशील? 17 दिवस चालले दिवशी याच्या का कधी आई म्हणशील? हो येते इथं कोण पण नवऱ्याच्या पाया पडतो बघ. माझी बाजू पतिव्रतीचं लक्षण सांगितलं. बाबरी जे सांगते ओविओ येत आहे मला. पतिव्रतेची लक्षण आहे ती जी काही कर्माचा विषय सांगितले ना. नाना कर्म व्यभिचारी भक्ती झालेले आम्हाला. कुठे गेला कोणते बी जवळ जा ना आपला घाला निघाला एक गाऊ आम्ही आणि का बाई काम नाही साधू सांगते. पण आता कधी आई होण्यासाठी काहीतरी क्रिया होईल बरोबर आहे ना. त्या क्रिया झाल्यानंतर तुला कळतच नाही. तो अनुभव तुला नाही. पण काही क्रिया झाल्यानंतर तुझी सासू जवळ असेल तर सासू तुझी वर्षण करेल. 17 संधी दिवशी अनुभव असला तुम्ही आली सासू तुझ्या कळा पाहिजे काहीतरी गडबड दिसते. माझ्या बायकोचं काय मोकळं वेगळंच होतं ती बरं का. ती ब बोलायला लागली गबो ख गडबड आहे. मला त्यातलं काय कळते. तिला घेतली बाजूला गेली म्हणजे काय दिवस जिल्ह्यात बोलतो तुम्हाला का माहिती म्हणजे तसं वाटतं. कोण सांगेल? सासू जवळ असेल तर सासू. आई जवळ असेल तर आईला कला माहित असेल तर आई सांगेल. सावत्राई नाही सांगणार. सख्खी आई सांगेल बरं का. परत इथे येतोय की आई सांगेल नक्की तू आई होणार. त्या वेळेला आई होणार आहे. आई झाली. आता इथं म्हणजे 17 संधी दिवशी अनु हाताचा हल्लुत्वाची समाधी समेवर आणलं तुला. मूळ ठिकाणावर आणलं. कोण बनवायचंय तुला? आई बनवायचंय. इथं सुद्धा आपल्याला सुद्धा आई या पदाला पोचायचंय. त्याच्यासाठी काकड्या बोलतो ना आपण. बोधावर आहे ना. बोधपुत्र झाला. सुरुवात काय त्याची? ममता म्हातारी कधी मला जास्त मरतच नाही ना. भाऊजी गेली ग. अरे कोणाला बायको सुटत नाही तर कुणाला आई सुटत नाही. ममता म्हातारी भरून गेली तेव्हा आणि भक्ती बहीण धावून आली तेव्हा तोपर्यंत नाही. अज्ञान गेलं ज्ञान झालं. या दोन्ही गोष्टी सांगण्यासाठी आठव म्हणजे आठव जे होण्यासाठी आपल्याला तिशी परमार्थ करायचं आहे. याला भक्ती म्हटलेली. बाकी नाही. तुम्हाला ज्ञान झालं म्हणजे भक्ती नाही. अज्ञान गेलं ज्ञान झालं. आता ज्ञानातून आपल्याकडे भक्तीकडे वळायचं आहे. आणि ते तुम्हाला बनवलेलं असताना सुद्धा तुम्ही लक्ष घाला. माझा मुलगा सुटला का? सुटायला लागेल. आता बकरी ईद आहे बघा. आज बकरी ईद आहे. संभाजी महाराजांची तिथीप्रमाणे पुण्यतिथी सांगितलेली आहे. योगायोग कसं आहे राजा बकरी ईदवरून माझ्या ऐकवातलं मी सांगतोय. एक गुरु शिष्य होते. त्या शिष्याला विचारलं गुरुने तुला काय म्हणजे शिष्य घेणं विचारलं तुम्हाला काय पाहिजे ते सांगा. हल्ली पण बरं का असे गुरु शिष्य आहे. गुरुला विचारतात शिष्य तुम्हाला काय पाहिजे ते सांगा. असा जर गुरु बोलला मला हे पाहिजे तर त्या गुरुचा नाद सोडून द्या. आता गुरु श्रेष्ठ गुरु आणि आता तुमच्या अंतर्गत आलतू फालतू गुरु नव्हता बरं का. तर त्या हे कशावर सांगतोय मी बकरी बद्दल. तर त्या गुरुने सांगितलं त्या शिष्याला तुला सर्वात प्रिय काय आहे. आता इथे सांगा सगळ्यांना सर्वात प्रिय काय आहे. नाही मुलगा. सर्वात प्रिय या प्राण्याला मुलगा प्रिय.
म्हणजे तुला जे काय प्रिय आहे त्या सर्वात जास्त शास्त्र आहे त्याला पुत्र शोकाने म्हणतो हा बरोबर आहे ना दशरथ ते तर बोलत बडबड चालली यायची बुढापी आहे तर त्यांनी तोही चेला तसाच होता गुरु भक्त त्याने आणला बघितला तर मूल मागितलं माझ्या गुरुने होते मुलगा मागितले ना त्याचा प्राण पाहिजे ना थोडी गुरु सारखाच भक्त आणि भक्तासारखाच गुरु थोडी छान जमली नेला मुलाला आणला आणि डोळे बंद करून भाव घालणार तिथं काय निघाला बकरा ही आख्यायिका आहे बरं का आता ही आख्यायिका ही विकत घेऊन कापतात त्यांना काय कापायची गरज आहे का अशी ती वस्तुस्थिती सांगितलेली आहे बकरीची की गुरु शिष्यांना संवाद त्याच्या गुरुने मागितलेलं द्यायचं ते दान द्यायचं आता आमच्याकडे काय गाड्या बी दिल्या जातात आपल्याला मुळेबद्दल काही देवादेवा नाही ज्याच्याकडे आठवत देतो पण आमच्या बाबाला कधी कोणी काही दिलं नाही बरं का दिले असतील तर 10 रुपये कोणी म्हणून दिले असतील खिशात टाकलेले बाकी त्यांच्या पलीकडे नाही आणि त्यांनी असं ज्ञान दिलं की अनमोल ज्ञान दिलं बरं का आणि ते अनमोल ज्ञान इथं काय सांगता येईल ओवी देईल गुरु शिवा या बुद्धी वाढवा जन्माचा सांगवा टाकते जन्ममुक्तीच्या खेळातून सोडवण्यासाठी असं ज्ञान माझ्या बुद्धीला द्या ते ज्ञान पैगा भरवे जरी मध्ये जाणावे संताया बदले संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती त्या ज्ञानाने काय होतं काय माहिती आहे का जसं नवरा बायको एकत्र आलं त्या मुलाची उत्पत्ती होती ते का आपण ते तसं गुरु आणि शिष्याच्या संवादातून जे काय विचार तयार होतात त्या विचाराने तुझ्या ठिकाणी असलेलं ज्ञान तुझ्या ठिकाणी असलेलं ज्ञान काय म्हटलंय का तुमच्या ठिकाणी असलेलं नाद तुमच्या ठिकाणी असलेलं ज्ञान गुरुकडनं तयार झालेलं ज्ञान त्याच्या गुरुकडनं माझ्या गुरुकडनं माझ्या ठिकाणी झालेलं ज्ञान ते माझ्याकडनं माझ्या शिष्याला देण्यासाठी तयार झालेलं कधी जेव्हा निष्काम भक्ती कराल तेव्हा निष्काम आपोपार भाव नाही पाहिजे द्वेष नाही पाहिजे आता आमच्याकडे द्वेष आहे हा कुठल्या करत घराघरामध्ये द्वेष आहे हा द्वेष पूर्ण निघाला पाहिजे आणि असं जेव्हा होते तेव्हा ते ज्ञान देत असताना 3 प्रकारची सांगितले नाही का शिष्य एक कापूर बुद्धी एक शेणबुद्धी आणि बोलायचे सुखाचे आणि कापूर बुद्धी आतापर्यंत जेवढे ज्ञान झाले त्यांचे सत्संगात आहेत ते कापूर बुद्धी पकडायच्या पद्धती त्यांना नाही आपण खाच्या करायला सत्संगात आहेत ते म्हणजे सत्संगातून गेले ना ते ओल्या बुद्धीचे ओलाशे कधी चालतं का त्याच्यात धूळ पण नाही निघत आणि धूळ निघणारे ते पण बाजूला चालतं उरले ते कापूर बुद्धीचे आणि कापूर बुद्धी जर असेल तर तत्क्षणाला तो अनुभव त्याच्या जागी येतो कोणता अनुभव कापे तो थरारी स्वरूपदे गेले तरी आसू त्या भितरी वाहत असे अंती प्रेमासाठी नाही आहे का नाही तर तुम्ही बंदच करून बसाल कापे तो थरारी किंवा कालिंग लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिलं हे रजतम सत्वाची लक्षणं सांगितलेली आहे आणि या रजतम सत्वाच्या गुणातून बाहेर पडण्यासाठी स्थिरतेवर बसलेल्या साताला स्थिर अवस्था झाली पाहिजे बरोबर आहे का दादा अंती प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदयी प्रगाटे राम रूप हृदयी प्रगाटे राम रूप मग राम नामे उपजे आवडी मग राम नामे उपजे आवडी सुख घडोगारी वाढू लागे सुख घडोगारी वाढू लागे मग राम नामे उपजे आवडी मग राम नामे उपजे आवडी जेव्हा ती अवस्था होते त्यावेळेला
नवरा बायकोचा संवाद वाढत जातो. पण पुढे मग राम नामे संवाद खूप वाढत जातो. वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुलाचार नाम एक खाऊ आम्ही इतरांचं करायला तर नाही. आली मंगळवार गेलो देवी ते देवी जाण्याबद्दल नाही, पण तुझं स्मरण कसं झालं त्याच्यावर अवलंबून आहे. आपल्याला कोणी भेटण्याचं मुखातून जिभेने जय हरीच बोललं पाहिजे. तुम्ही भेटलं पण तुमच्यासारखं बोलायचं नाही. याला म्हणतात लागलेला वेळ, त्याला वेळा म्हणतात. याचा वेळा नाही बोलत, त्या जिभेला लागलेला वेळ काय म्हणतात त्याला. विचार इंद्रियांच्या बद्दल त्याला म्हणते ना, पडिले वळण इंद्रिय जिभेला वळण लागलं पाहिजे. पहिला जिभेला वळण लागतं बरं का. जिभेला वळण नाही लागत तो पण इतर इंद्रियांना वळण लागणारच नाही. हा माझा अनुभव, तुमचा तुमचा मी माझा अनुभव. ज्या क्षणी अनुभव झाला त्या क्षणी कपड्यामध्ये परिवर्तन झालं. पांढऱ्या कपड्याशिवाय कार्यक्रमाला नाही. मेघात होतं का असेल त्या आत्मतीने शिवला आणि पहिला केला. कीर्तनाला उभा म्हणजे उभा, कधीच बसलो नाही. बसायचं कधी बाबांच्या वेळेला कीर्तनाला उभा राहायचं तर राहायचं. त्यांनी माग पण नाही बघितलं. काल वाजू नको, आमचा प्रभाकर महाराज मला लिहिलं होतं काल वाजवायला शिक. मी बोललो तुला बाबा बनायला लागला तू टाइम लागेल. बनवले पण झाला नाही. आला का लक्षात. त्याला टाळ वाजवत होते, ढोलक्यांवर झाले कीर्तन. मुकुंदी तरी कुठे ठिकाणावर होती सांगा. पण कधी नाही महात्म्याने मागं वळून पाहिजे बरं का. हे काय हे पण वाजवलेले होते. काय सांगत होतो मी की असं असताना पडेले वळण कपड्यामध्ये परिवर्तन. विचार नाही काय हे आमची मुले आम्ही सगळे एक साथ मध्ये खाण्यामध्ये ते झालं तर ते सगळंच वर्ष केलं. काय मच्छी खाते तू, मटन मच्छी खाते गावाला गेल्यावर. आता येणाऱ्या तुम्हाला आपलं खाद्य नाहीये बरं का. चार काय सांगितलंय तशी 9 खंडामध्ये स्वामी विवेकानंद आपल्या परमार्थ नसेल करायचं तर भरवे स्वामी विवेकानंदांची पुस्तकं वाचतात. त्यांनी तरी आचरण करावं. हे भरव्या वाचून सुद्धा आचरण करत नाही, पिठचा खातात. हा हे 9 खंड त्यांनी वाचलेले आहेत. तुम्ही आम्ही नाही वाचले, पण त्या भरव्यांनी वाचले आहेत. पण गुजरातवाल्यांनी पण पीठ खाल्ल्याशिवाय राहत नाही बरं का. जिभेने पाणी पितो तो मांसाहारी, ओठाने पाणी पितो तो शाकाहारी. तू कशाने पाणी पिते बाबा. जिभेने पाणी पिणार. तुझ्याकडे कुत्रे होते कधी गावाला. कुत्रा पाणी पिताना बघितले कसा होतो. काय बघितली काय होती काय माहिती नाही गावाला. ते कशी ओठ लावून पाणी होते का जिभेने घेते होते. ती बोलली जिभेने बघितलंच नाही. हा मोठ्या जनावर असून सुद्धा बघितलं आपण शेतकरी आहोत. आता जनावर कसं आहे, खातो कसा पितो कसा आहे पाहायचंय. ते ओठ जिभेने ओढत नाही. गाय म्हैस बकरी ते ओठ लावतात डायरेक्ट पाण्याला. तसं तू जिभेने ओढते पाणी जातं दिल्यावर दे रे बाबा पाणी. बुद्धीशीर ओठ लावून तिथे का जिभेने ओढते. आता जिभेने ओढणारे गाय म्हैस बकरी हे मांसाहार खातात का. तू लागलं कधी गावाला खातात गाय म्हैस खाते. लय मुलं असलेले लय मुलं माझी आई गाय बकरी कधीच खात नाही. मागे ते दाखवलेली एक व्हिडिओ आलेली बकरी खाते म्हणून. वास्तविक बकरी खाल्लीच नाही. ते सारे व्हिडिओ काही पण बनवतो बरं का. आता नाही का ते पोरांचे मोदी बनवतात. अरे काय चित्र कारभार आहे. तुमच्या केलेल्या मर्डर सक्सेस होणार नाही, सक्सेस होतील त्यांच्या. काही तुम्ही टेक्निकल बघा ना. नेचर परिस्थिती आहे. तुम्हाला मी मारून गेलो ना तरी तुम्ही मला काही करू शकत नाही. असं करून होता बरं का. अशी अवस्था येते त्यांनी. हे बाय काय बकरी खात नाही. जर तुला नसेल माहिती तर आईला विचार भूलकर विभागावर काय बकरी खातात का. आपण म्हणजे का खाते काय बकरी. काय बकरी खात नाही. ओठाने पाणी लावा. ओठाने पाणी लावा. मग आपण कशाला ओठाने पाणी लावा. आपण खायला पाहिजे का नाही. शिकलेली आहे ना बकरी. शिकलेली आहे. आणि तेवढं शिक्षण आमचं असतं ना तर आम्ही या भटव्यांना कानावरच ठेवलं. बाकी महत्वाचं असतो कारण एवढा अनुभव जाणण्याचा परिणाम होतो आमच्या शिक्षणावर. शिक्षण नसल्या कारणाने आम्ही तरी पण तावातावानीच बोलतो.
अनुभव नाही यांना हे या जगात येत असे यांचं जाणं आम्ही आलेला अनुभव सांगत असतो बरं का. तर तुला अनुभव मुलांना येत असताना ज्या काय खानापुढे येणार आहे त्या आईसाठी साथ लागेल. तसा परमार्थामध्ये देवाचं व्हायचं आपल्याला. तुला देवाबरोबर लग्न लावायला आवडेल का? तू लग्न लावलं ना, लग्न झालं त्याचं देवाबरोबर झालं. आता देवाबरोबर लग्न लावायचं आवडेल? देवाबरोबर लग्न लावायला आवडेल? तुला माहेरी जायला आवडेल का? तरी मी माहेरी जायला आवडेल म्हणून सासूला झाली ती बरोबर आहे ना. मग तू जिथून आली आहेस ना, आज तू तिथून आलंय ना, तिथं पोहोचवण्यासाठी त्या देवाबरोबर तुला माहेरी गेल्याचा आनंद वाटतो. तसा या जीवाचा माहेर कोण आहे? माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आये भीमरेच्या तीरी, आये भीमरेच्या तीरी. याला काय म्हटले? काया ही पंढरी. आत्मा हा तो केवळ तरी पण आम्ही कुत्र्यासारखे खया खया वया खया काय नाव बी येत नाही मला. काय पैशाची धुलधारी झालेली आहे. अभिनंदन काय बोलतो पैसे की पत्थर का बनाया जत्रे में फतरा बिठाया, जत्रे में बिठाया फतरा पत्थर बनाया. देव दुनिया भाई कैसी दिवाली आले का प्रभाकर महाराज? त्यांना लागेल आलं लक्षात. मग देवाबरोबर लग्न करायचं की नाही? आपण देवाकडनं आलो देवाशी आपल्याला माहित आहे ना. तुला माहेरला आवड, प्रत्येकाला माहेर आवडतं. पण माहेरी जे आनंद पाहिजे तो मिळतच नाही आत्ताच्या माहेरी. अंगात फुल माझी यांच्याशी काय बोलतात ते सायलेंट देतो. मिळतं माहेरी आनंद. कसला आनंद काहीच नाही. रोजगारी असतात. तुला आवडेल ना देवाकडे जायला? आवडेल? तुला देव आवडतो की नाही? मग देवाकडे जायला नको का आपण? अरे हे मूर्ख आहेत. ते सांगतात मेल्यावर देवाकडे गेला, तो कर्माने गेला भलतीकडे, देवाला सोबतीला घेऊन गेला. देवाकडे तो गेला नाही, तो देवाला घेऊन सोबतीला भलत्याकडे गेला. तो गेला नरकात, तो गेला स्वर्गात बरं का. पण तो जास्तीत जास्त 99% नरकात जातो. आलं का लक्षात? देव तूच आहे. तुला तुझी भेट घडवायची हे नाव परमार्थ. मी कोण आहे हा करावा विचार. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती. तू निवृत्तच आहे. फक्त तुझी प्रवृत्ती तयार झाली. ती प्रवृत्ती संपवण्यासाठी निवृत्तीकडे जाण्यासाठी आपल्याला ज्ञानाची गरज आहे. आलं का लक्षात? मग ते ज्ञान हवं का तुला? कार्यक्रम सुद्धा आहे. मला घालशील ना तुला देव पाहिजे की नाही? देवाबरोबर आनंद लुटायचा की तुला जिलेबी आणून द्या. खातं काय बघा लागेल. नंतर काय होती आता चांगला सांगतोय तुला. सासूने सांगतो असते ना तिने बाजारला नाही असते, पण तिने आम्ही या बाजारात. कुठला बाजारातला? गवळणी मध्ये. बोला ना. सोड हरी पद नामाचा बाजार मला झाला उशीर, नामाचा बाजार मला झाला उशीर. म्हणते बाजाराला माझ्या विठूच्या घराला, माझ्या विठूच्या घराला नट गेन नाकाला, नट गेन नाकाला. कधी भेटेल सोनार माझा सद्गुरु सोनार. सोड हरी पदर पदर, सोड हरी पदर, नामाचा बाजार मला झाला उशीर, नामाचा बाजार मला झाला उशीर. नको उशीर. या क्षणी घेऊन जा. नंतर तुला हातच नसेल. नंतर बोलून कधी
नंतर अंतरच होतं. हे बाई तुला गोष्टी झाल्या माल घातली आहे ना तुझी आजी वेगळी आहे आई बाप वेगळे आहे तुला तुझं वेगळं झालं आहे ना आपण लग्न म्हणत नाही सोडून ठेवलेले ठेवलेले अरे त्यांनी कुवारीचं असताना म्हणतो भगवंताशी नातं जोडलं तू जोडत नाही जोडायचं की नाही हा जोडणार आहे का हे देव सासूची शपथ मदत किती मदत हे सासूची शपथ अरे का माझं घेशील ना चला एक झाला आपलं कार्य सफल झालं आता एक अभंग बोलू आपण आणि तिथे शेमेला तुला सरतो विलंब नाही का देई देखिली पंढरी आमचा अनुभव बरं का सगळ्यांचा ज्यांना प्रबोध झालाय प्रबोध काढला नसेल पण प्रबोध झालाय त्यांना हा अनुभव आला असेल तर ठीक देई देखिली पंढरी देई देखली पंढरी देई देखली पंढरी देई देखली पंढरी आत्मा विनाश विदेवरी विठू अविनाश नाही मला तेरा बोलायचं मला लिहिलेलं पाहिजे तुम्ही ऐकलेलं बोलता म्हणूनच मी बोललो माझं बरोबर का त्यांचं बरोबर ते मला माहित नाही मी लिहिलेलं आहे सकल संत ते लिहितो देई देखिली पंढरी देई देखली पंढरी देई देखली पंढरी देई देखली पंढरी आत्मा विनाश मिटेवरी आत्मा विनाश मिटेवरी आत्मा विनाश मिटेवरी आत्मा विनाश मिटेवरी देई देखली पंढरी देई देखली पंढरी देई देखली पंढरी देई देखली पंढरी तो हा पांडुरंग झाला तो हा पांडुरंग झाला तो हा पांडुरंग झाला तो हा पांडुरंग झाला शांती रूपिणी निजांगना कोण आहे रुक्मिणी शांती रूपिणी शांती रुक्मिणी आहे तीच आमची तयार होते झालेली आहे नाही म्हणायची सोय नाही ज्या वेळेला बोध झाला त्यावेळेला तुमच्या ठिकाणी शांती प्रकट झाली म्हणून बोध केला पण आम्ही फिरावलं नाही हा आमचा मग इथं काय आपण डोकटोक बोलतो म्हणजे शांती नाही का हा लक्षात ठेवायचा इतरांना काही समजू द्या शांती रुक्मिणी निजांगना शांती रुक्मिणी निजांगना शांती रुक्मिणी निजांगना शांती रुक्मिणी निजांगना देई देखली पंढरी देई देखली पंढरी देई देखली पंढरी देई देखली पंढरी आकारले तुके नाचे लक्षात द्या आकारले तितके नाचे आणि ते म्हणतात आकारले तितके नाचे हे आहे हे बघा ते भजनात बोलतात ते भजन बोलणार का आकारले तितके नाचे नाही जेवढा आकाराला लागले नाचणारच आहे हे पण नाचताना जेवढं दिसतंय ना हे सर्व नाचणार आहे दिसत नाही ते तुम्ही आहात आणि तेच तुम्ही राहतात आणि त्याच्यासाठी मिलन करण्यासाठी हा परमार्थ आहे बाकी काही नाहीये परमार्थ सोपा आहे पण आम्ही कठीण करून ठेवतो इकडे तिकडे कुठे जायची गरज नाही बरं कुठंच नाही कुठंच जायची गरज नाही कशाला जाता दूर शपथ घेतलेली आहे म्हणून जायचं वारीला बरं का शपथ दिलेली असते अनुग्रह घेताना आईचा विठ्ठल हृदय आकारले तितू आकारले तितुके नासे आकारले तितुके नासे आकारले तितुके नासे आकारले तितुके नासे आत्मा विनाश विठ्ठल दिसे आत्मा विनाश विठ्ठल दिसे होई विठ्ठल कसा आहे अविनाशीच आहे आणि हाही अविनाशी आहे आत्मा विनाश विठ्ठल दिसे आत्मा विनाश विठ्ठल दिसे का पाया पडता माणूस म्हणून पाया पडता विठ्ठलाच्या पाया पडत असता लक्षात घ्यायचा तुम्ही माणसाचा तोंड चेहरा बघून पाया पडत नाही
जो आनंद समुद्राचा साधक आहे तो, आणि तोंड बघून पाया पडत असेल तर तो अर्धवट आहे. लक्षात घ्यायचा. तोंड बघून पाया पडत नाही. इथं लहान मुलं पाहायला जात नाही, आई पाहिजे जात नाही, बायको पाहिजे जात नाही. ज्या वेळेला तो सुरुवात करतो तो सर्वांना एक साथ नमस्कार करतो. बरं का? म्हणून सांगितलंय आकाडले तितुके नाचे, आकाडले तितुके नाचे, आत्मा अविनाश विठ्ठल दिसे, आत्मा अविनाश विठ्ठल दिसे. ऐसा विठ्ठल हृदयी ध्याय. कोणता? ऐसा. जो ऐसा आहे ना, ऐसा तो ऐसा विठ्ठल, तो तिथे विठ्ठल आहे, तोही हाच आहे. त्याच्यात नाही याच्यात फरक. तो हा विठ्ठल बनवा, तो हा माधव बनवा. ऐसा विठ्ठल हृदयी ध्याई, ऐसा विठ्ठल हृदयी ध्याई. चोख मेळा चढला पायी. चढणंच राहिलं बरं का आपल्या चढून ठेवलंय, घडून ठेवलंय, तो चढलाच जात नाही. आज ह्याच्या माग, तुझ्या त्याच्या मागे, बरोबर त्याच्या मागे, बस असंच चाललेलं आहे. एवढा आनंदी आहे नामामध्ये. तो नामाशी विमुख होईल का? नामाशी आपल्यासाठी नामाची विमुख होईल. सहली वाया केलं तरी होत नाही. हे व्यासपीठावर बोलतो, लक्षात घ्या. तुमच्या ठिकाणी दिलेला बोध हा एका क्षणात डायरेक्ट चित्तावर घाव घातलेला आहे. चित्त ताकाटले, चित्त चैतन्याची डायरेक्ट महाकारण. उरलं काय? आम्ही बाबाला गायचे गायचं काय बघू नका, गायचं तोंड बघू नका, काय काय खाते ते बघू नका. त्या दर्शन घेतलं आपण गायचं तोंडाकडनं नाही घेत. मग काय काय देते ते बघा. काय काय देते? काय? गोमूत्र, शेण सारवण्यासाठी. खाते काय ती? खात असली तरी श्रेष्ठ सांगितली. तसा कर्माने एखाद्याची दिशा सोडली नसेल तर तो वाया गेला हे शक्यच नाही. नाम घेता वाया गेला म्हणजे तुम्ही माऊलीला पण येडत करता का हो? साधू संतांना वेळत करता का तुम्ही? दिलेला बोल का एवढं सोपं आहे का? आनंद संप्रदायाबद्दल बोलतो. आमच्यासारखे व्यासपीठावरचेच नाही सुधारले. ही झाली ना मोठ्या गावात वस्तू ती. तो म्हणतो काय फुकट गेला तो. अरे बढिया, फुकट नाही गेला तो. त्याचा आणि त्या क्षणाचा काय संबंधच नाहीये. तुमचा देह वासनात संपवली मुळात. बाकीच्या वासनेचा विषय नाही. वासनेतून दूर करते अशी ओवी पुढे सांगते. हे ज्ञान झाल्यानंतर माऊलींना खोटं ठरवतायत. तुमची इंद्रिय नाशिवंत होतात. या व्यसनापासून दूर करतात तुम्हाला. वस्तुस्थिती आहे ही. आणि आम्ही सांगतो तो असा झाला फुकट नाही जात. त्याचा तो विषय आहे ना, तो फुकट जात नाही. शरीराकडे बघूच नका. शरीर दुःखाचे नाही, शरीर दुःखाचे घोसले. शरीर दुःखाचे कोठार. शरीर दुःखाचे कोठार. ऐकतं पण बरोबर आहे. आर्य नाशिवंत मला पुत्राचा माझा. याचा काय संबंध देतात त्याची? जो श्वास आहे ना, त्या श्वासाकडे चैतन्य येतं. श्वास नाही, श्वासाकडे चैतन्य येतं. त्याचा आणि त्या तत्वाचा संबंध. याला तत्व म्हटलंय. श्वासामध्ये चैतन्य आहे त्याला आत्मतत्व म्हटलंय. आणि त्याला ब्रह्म परमात्मा तत्व म्हटलेलं आहे. दुसरं बोलतो आम्ही अरे एवढ्या अभंग बोलतो तरी मागे घेतात. हा तो वाया गेला. अरे भैया तू वाया गेला, त्याला वाया कसा झाला? हे प्रश्न मी माझा नाना नाही गुरुला विचारायचे प्रश्न. आम्ही गुरुशी संवादच नाही करत दादा. गुरुला विचारतच नाही काय म्हणून कोणी वाया जात नाही. अरे साधकांनी गर्भात घेतले, कसं होतं त्याचे कर्म? हे प्रश्न मी विचारले आहेत नानांना. कल्पच घेतले मग तो वाया गेला. हे तुझा अभ्यास करे. साधूवर विश्वास नाही का? बाबा बोलायचे, नाना बोलायचे. साधूवर विश्वास ठेव. बावली काय सांगते? भरपूर परीक्षण माझ्याकडे होती ती मी केलेली आहे बरं का. आता परमार्थ सोप्पा आणि साधा आहे. पण आमच्यासारख्या या भामट्यांनी व्यासपीठावर बसणारे जे काय अधिकारी पुरुष आहेत ना, या भामट्यांनी परमार्थ जड करून ठेवलाय. ब्रह्मात घालायचं काम केलंय. कुठंच जायची गरज नाही. आपले आपण करा सोडवणं. संसार बंधन
यासाठी केला होता अट्टास. शेवटचं आता यांचा शेवटचा दिवस देह ठेवण्याचा या भटक्यांचा. ज्या क्षणी अनुग्रह झाला ना माऊली म्हणजे बोध झाला, अनुग्रह झाला त्याच क्षणी तुम्हाला बोध झालेलाच आहे. पण बोधाची क्रिया आहे इथे आपलं संबंध आहे. जोपर्यंत बोध होत नाही ना तोपर्यंत आपण सुटका केली म्हणून समजा झाली तुमची साधू काही समजली, पण बोध करत नाही ना साधू तोपर्यंत सुटका नाही झाली. कारण पुरावा येतो, करोली प्रबोध संत फार उतरती. त्यावेळेला तुम्ही सुटका झाली समजा, पण त्याची सुटका केलेली आहे साधूने बरं का. पण तुम्ही समज काढण्यासाठी तुम्हाला क्रिया ठेवलेली आहे त्या क्षणाला झालेली आहे बरं का. झालेली सेवा या भक्तांनी खरोखर वाटोळ्या केल्या. तुम्ही म्हणतो तुमच्या इकडे बघू नका, मग आम्ही कधी सुधारायचं. आमची पण तिकडे चालली ना ती जाऊन म्हणून एवढं बोलावं लागतंय बरं का. परमार्थ एवढा सोपा आहे ना, एवढं सोपं आहे ना, मग कठीण करून ठेवलेलं आहे. घेतलेली ओवी काय नका वाजू, घेतलेली ओवी देईल गुरु सेवा या बुद्धी पांडवा जन्माचा सांडवा टाकेल जे ते या ज्ञानाची रिकवणी म्हणजे त्याला हे लावणं हा देव काय कामा आमच्या कोणी सिंधुताई अविद्ये जुने वाणी जाणी शिवा आत्मया दुधावरी मागवली का. जीव शिवाचं ऐक्य तिथं केलं जातं असं माऊली सांगतो बरं का. या ज्ञानाने तुम्हाला जे अनुभव मिळाले त्या ज्ञानाने जीवनाने शिवाचं देवाचं आणि परमात्म्याचं लग्न लागलं जातं. मग ते लग्न लावणार प्रेम आहे का तुझ्या देवावर? हा नको मान घालता तिथं घालतो ना ती गप्प बसते. तिची इच्छा होईल तेव्हा झालं पण ती जबरदस्ती करू शकत पण सांगू नये. शिक्षण मागा देखील शिक्षण करून भेटायला भेटतो असो. झालेली सेवा किंवा सकल संतांच्या ठिकाणी अर्पण करतो का. झालेली वेळी बाकी सेवा बोललेले मस्त वाटत ठेवले ते का पाळला बोलायचं तर बोलायचं आणि बोललेले लेकुले विठ्ठल श्री ज्ञानदेव